नमस्कार, मी अर्चना आरते तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आपण दररोज नवीन नवीन पदार्थ म्हणजे बाप्पासाठी नैवेद्य काय करायचा हा खूप मोठा प्रश्न असतो। पण आपण खोबऱ्याच्या वड्या हा नेहमीच करतो। तर आज मी तुम्हाला दाखवते गाजराची वडी कशी करायची। तर चला सुरुवात करूया। गाजराची वडी करायला लागणारं साहित्य आहे, इथे घेतले 2 वाट्या गाजर किसलेल्या, 2 वाट्या साखर, 1 वाटी खवलेलं खोबरं म्हणजे ओला नारळ आहे, 1 टेबलस्पून प्युअर तूप, वेलची पावडर अर्धा टीस्पून आणि पिस्ता डेकोरेशन करता। आता सुरुवात करूया। सुरुवातीला काय करायचंय, गॅस सुरू करायचा। गॅस सुरू केल्यावर आपण ह्यात घालतोय 1 टेबलस्पून तूप, आणि तूप वितळलं की त्यात आपण घालणार आहोत गाजर। इकडे तुम्ही नेहमी जे सीझनला जे गाजर येतात ते घातले तरीही चालणार आहे, पण ह्या गाजराचाही रंग वडीचा खूप सुंदर येतो आणि त्याही गाजराच्या वडीचा कलर खूप सुंदर येतो। आता आपण ह्यात घालूया गाजर किसलेला, आणि मिक्सरला वगैरे वाटून घ्यायचा नाहीये, किसूनच घ्यायचा आहे। त्यानंतर आपण हा थोडासा परतून घेणार आहोत, अगदी हलका, जास्त नाही परतायचं, जेणेकरून ते तुपामध्ये सगळं मिक्स झाला पाहिजे। छान असं तूप सगळीकडे लागलेलं आहे। आता आपण काय करूया, आपण आता ह्यात घालूया साखर। इकडे मी 2 कप साखर घेतलेली आहे, ती घेऊया। साखर ही नेहमी जास्त लागते, जर जास्त साखर असेल तरच ती वडी पडणार आहे, नाहीतर त्याची वडी पडणार नाही। त्यामुळे खोबऱ्याची वडी, बिटाची वडी किंवा तुमची गाजराची वडी ह्याच्यामध्ये साखर ही नेहमी जास्त घालायला लागते। साखर पूर्णपणे वितळून द्यायची आहे आणि मगच आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत किसलेला ओला नारळ। इथे आता एक महत्त्वाची टीप अशी आहे की आपण गाजर घेतलंय आणि गाजर घेऊन आपण तुपावर नुसता परतला, जर तो वाफेवर शिजवला असता तर त्याचा गीर झाला असता, म्हणजे तो एकदम नरम झाला असता। म्हणून साखर घालायची, जेणेकरून ते शेड्स आहेत ते तशाच तसे राहतात। साखर वितळते, खूप छान असा रंग आलेला आहे ह्याला। साखर छानपैकी वितळलेली आहे। आता आपण ह्यात घालूया 1 वाटी किसलेलं खोबरं, ओला नारळ घेतलेला आहे आपण इकडे, आणि ह्यात घालायची अर्धा टीस्पून वेलची पावडर, आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचंय। आणि आता याचा घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला परतत राहायचंय। खोबरा वडी किंवा गाजर वडी किंवा बीटरूट वडी करताना तुम्हाला सतत हे हलवत राहायचंय किंवा साखरेचा पाक होत जातो तो, आणि जर तुम्ही जरा पण बाजूला गेलात तर तो खाली करपतो। छान असं हे होत आलेलं आहे, गोळा होतोय बघा, हा असा गोळा होतोय। आता आपण हे काढायचंय, पण हे काढण्याच्या अगोदर ना 5 मिनिटं ह्या कढईत असंच ठेवायचं, गॅस बंद करायचंय आणि सतत हलवत राहायचंय, कारण कढई गरम असते तोपर्यंत ते अजून 5 मिनिटं होऊन द्यायचं आपल्याला, की तो छान असा अजून गोळा होतो। हे बघा, इथेच आपल्याला कळतं की ह्याचा साखरेचा पाक तयार झालेला आहे आणि छान अशी वडी पडणार आहे। आता आपण काय करूया, हे असंच राहू देत, थोडंसं तुपाचा हात लावून घेऊया ह्याला, आणि हे जे आहे मिश्रण
आपण ह्यात घालूया. आता ह्याच्यावर आपल्याला पिस्त्याची आपण कापं घेतलीत ती घालूया. खूप छान दिसतात. तुम्ही नाही घातली तरी चालणार आहे, तुमच्या आवडीप्रमाणे. आणि ही घातल्यावर पुन्हा एकदा असं थोडंसं टॅप करायचं जेणेकरून ते छान असे त्याला चिकटते. आणि थंड होईपर्यंत वाट बघायची. साधारण 10 ते 15 मिनिटं जाणार आहे, त्याच्याशी आपल्याला ते कट करायचे नाहीये. बघूया, वडी छानपैकी सुकलेली आहे बघा. आता आपण काय करूया, सुरुवातीला याच्या कड्या साईडने, कधी पण वडी कट करताना साईडने पहिला कडा त्याच्या असतात त्या सोडून घ्यायच्या असतात आपल्याला. आणि आता याचे पीसेस करूया. आणि आता हे काढून घेऊया आपण. गाजराची वडी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 वाट्या किसलेलं गाजर, 2 वाटी साखर, 1 वाटी किसलेलं खोबरं, 1 टेबलस्पून साजूक तूप, अर्धा चमचा वेलची पूड आणि सजावटीसाठी पिस्ता. गाजराची वडी करण्याची कृती: प्रथम गॅसवर एका कढईमध्ये तूप वितळवून घ्यावं. तूप वितळलं की त्यात गाजराचा कीस घालून तो काहीसा परतवून घ्यावा. त्यानंतर त्यात साखर घालून साखर वितळेपर्यंत मिश्रण ढवळत राहावं. साखर वितळली की त्यात खोबरं आणि वेलची पूड घालावी. या मिश्रणाचा घट्ट गोळा होईपर्यंत मिश्रण परतत राहावं. मिश्रण घट्ट झालं की एका तूप लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण काढून ते पसरवून घ्यावं. त्यावर पिस्ता घालावा आणि मिश्रण थंड झालं की त्याच्या वड्या पाडून घ्याव्या. गाजराची वडी तयार आहे. अशीच तुम्ही बिटाची करू शकतात. सीझन मध्ये जो गाजर आहे तो गुलाबी रंगाचा तो करू शकतात, किंवा तुम्ही खोबरं आणि मावा घालून करू शकतात, बटाटा आणि खोबरं घालून करू शकतात, स्ट्रॉबेरी करू शकतात, पिस्ता करू शकतात. जो पाहिजे तो प्रकार तुम्ही करू शकतात. तर तुम्ही हे करून बघायचंय. छान असा तुम्हाला मी नैवेद्य दाखवलंय, तर तुम्ही मला कळवायचंय आणि लोकशाही चॅनल पाहत राहायचंय.